आज आपण बनवणार आहोत चिकाच्या दुधापासून पारंपरिक पद्धतीने खरवस. ही महाराष्ट्रात बनवली जाणारी एक अतिशय चवदार आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन मिठाईच आहे. त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे तर चिकाचे दूध आणि साधे दूध 1 ते 1.5 कप. चीक जास्त घट्ट असल्यास साधे दूध थोडे जास्त वापरायचे. गूळ किंवा साखर आपण यासाठी वापरू शकतो. 1.5 ते 2 कप आवडीनुसार बारीक किसलेला गूळ ह्यासाठी वापरायचा आहे. वेलची पावडर 1 लहान चमचा, जायफळ पावडर अर्धा लहान चमचा आणि केशर तुम्ही सजावटीसाठी तुमच्या इच्छेप्रमाणे वापरू शकता. तर ही बनवायची कृती काय आहे तर त्यासाठी एक मिश्रण तयार करायचं आहे. एका मोठ्या भांड्यात चिकाचे दूध आणि साधे दूध एकत्र करून त्यात किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ दुधात पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने नीट ढवळून घ्यायचं आहे. गूळ पूर्ण विरघळल्यावर हे मिश्रण एका गाळणीने गाळून घ्यायचे आहे जेणेकरून गुळातील कचरा वेगळा होईल. आता ह्या मिश्रणात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करायचे आहे. हे मिश्रण ज्या स्टीलच्या डब्यात किंवा पातेल्यात भांड्यात आपल्याला खरवस लावायचं आहे त्यात ओतून घ्यायचे आहे आणि वरून झाकण ठेवायचे आहे. ही आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. कुकरमध्ये किंवा मोठ्या टोपात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे. पाण्याला उकळी आल्यावर तळाशी एक स्टँडची रिंग ठेवायची आहे. त्या स्टँड ठेवायचा आहे म्हणजेच रिंग. त्यावर दुधाचा पातेलं ठेवायचं आहे. डब्यावर एक घट्ट झाकण ठेवून जेणेकरून वाफेचे पाणी दुधात पडणार नाही अशाप्रमाणे ठेवायचे आहे. कुकरचे किंवा पातेल्यावर झाकण ठेवताना ते घट्ट ठेवायचे आहे. त्यातून वाफ बाहेर निघून द्यायची नाही. त्यानंतर मध्यम आचेवर 20 ते 25 मिनटं हे मिश्रण वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. 30 मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पातेलं बाहेर काढून त्यात एक सुरी किंवा चमचा घालून तुम्ही बघू शकता. जर सुरी स्वच्छ बाहेर आली तर समजावे की खरवस छान शिजला आहे. जर सुरीला दूध चिकटले तर आणखीन 5-10 मिनटे वाफेवर शिजवून द्यायचं आहे. खरवस पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर ते सेट होण्यासाठी 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खरवसाच्या वड्या खूप छान पडतात. आता सुरीने तुमच्या आवडीनुसार चौकोनी वड्या कापून थंडगार खरवस खाण्यासाठी सर्व्ह करायचं आहे.